नमस्कार मंडळी, मी गायत्री आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. तर मंडळी, झालं असं की 29 मार्च ते 1 एप्रिल होता ईस्टर वीकेंड, म्हणजे ईस्टर हॉलिडेजचा वीकेंड. 4 दिवस सुट्टी आणि आम्ही घरात बसू असं होणारच नाही. तर मग 30 तारखेच्या शनिवारी आम्ही काढली गाडी आणि लागलो मार्गाला. आज आपण जाणार आहोत एक खूप स्पेशल ठिकाणी. तिथे जायचा प्लॅन बऱ्याच दिवसापासून आम्ही करत होतो. फक्त ते एक फुल वन डेचं डेस्टिनेशन असल्यामुळे असं एरवी कधी जायला पटकन मिळत नव्हतं. कारण ते थोडंसं लांब आहे आणि तिथून आल्यावर मग दुसऱ्या दिवशी तर नक्कीच रेस्ट करायला हवी. त्यामुळे आम्ही म्हटलं की चला आता 4 दिवस सुट्टी आहे, त्यातल्या एक दिवशी तर आपण नक्कीच जाऊ शकतो. आपण चाललो आहोत एका आयलंडवरती, एका बेटावरती, ज्याचं नाव आहे नॉर्थ स्ट्रॅडबोक. तर नॉर्थ स्ट्रॅडब्रोक आयलंडवरती जाण्यासाठी आपल्याला घ्यावी लागते फेरी. तर त्या फेरीच्या ठिकाणी आम्ही आलो आहोत. सी लिंक पॅसेंजर फेरीचं आम्ही आधीच ऑनलाईन बुकिंग केलं होतं. तर हे क्लिव्हलँड म्हणून एक जागा आहे, एक सबब आहे. तिथून ही फेरी आपल्याला पकडावी लागते. आणि आत्ता आपण ज्या लाईनीत उभं आहोत ती आहे पॅसेंजर फेरी. तुमच्या त्या डाव्या बाजूला सीलिंग नावाची एक जी मोठी फेरी उभी आहे ती आहे व्हेकल फेरी. तर आपल्याला जर आपली कार घेऊनसुद्धा त्या आयलँडवर जाऊ शकतो आपण. तर ती कार घेऊन जायचं असेल तर आपल्याला व्हेकल फेरी बुक करावी लागते. आम्ही कार इथल्या पार्किंगमध्ये लावून फक्त पॅसेंजर फेरी घेऊन जायचं ठरवलं होतं. सो ही छोटीशी फेरी, पॅसेंजर फेरी पकडायची होती आम्हाला. दर 1 तासाला ही फेरी असते. सो त्या फेरीच्या टायमिंगनुसार आम्ही तिथे पोचलो. अगदी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या फेरीज असतात. सो अशीच आमच्या सोयीची एक 9-10 वाजताची फेरी आम्ही पकडली. तर प्रचंड गर्दी होती. फेरी अगदी फुल होती. काही लोकं उभं राहूनसुद्धा ट्रॅव्हल करत होती. तर हा जो फेरीतनं जो प्रवास आहे तो 25 मिनिटाचा असणार आहे. समोर आपल्याला फेरीचे कॅप्टन बसलेले दिसत आहेत आणि असं दोन्ही बाजूला पुढे मागे असं सिटिंग अरेंजमेंट आहे. तर आम्हीसुद्धा एक सीट पकडून खिडकीच्या साईडला बसलो आणि आमची फेरी निघाली. तर हा टोटल ट्रॅव्हल जो आहे हा 25 मिनिटाचा असणार आहे समुद्रातून. आणि जी व्हेकल फेरी आहे त्याचा टोटल ट्रॅव्हल टाईम असतो 45 मिनटं. तर तुम्ही बघू शकाल आतनं फेरी कशी भरलेली आहे. एकदम सगळी लोकं पॅक झालेली आहेत फेरी. काही बाहेरच्या बाजूला मागच्या साईडला सुद्धा लोकं उतरली होती. फेरीतनं उतरल्या आपल्याला तिथं बसची सोय आहे. सो फेरीतनं उतरलं की समोर बस हजर असते. आम्ही ती बससुद्धा पटकन पकडली आणि आपली जर्नी सुरू केली. तर हे बसचं इथे तिकीट काढावं लागलं. म्हणजे बसमध्ये एंट्री केल्यावर आपल्याला ड्रायव्हरच तिकीट काढून देतात आणि ही बस निघाली. आता आम्ही बसने प्रचंड वर्षभर प्रवास केलेला आहे, पण अशी बस आम्ही कधीच पाहिली नव्हती ज्यामध्ये फुल एंटरटेनमेंट होती. म्हणजे बस सुरू झाल्या बस ड्रायव्हरनी, त्या एक काकी होत्या, तर त्या काकींनी पहिलं आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिले की या आयलँडवरती तुम्ही जेव्हा फिरत असता तेव्हा काय काळजी घ्यायची, काय करायचं आणि काय नाही करायचं. जसं की कचरा करू नका. इथे भरपूर सारी वाईल्ड लाईफ आहेत, कांगारूज आहेत, कोलाज आहेत, इतरही प्राणी पाहायला मिळतील. तर त्यांना बघा, त्यांच्याबरोबर फोटो काढा लांबून, पण त्यांना हात लावायला जाऊ नका किंवा त्यांना कोणती हानी करू नका. आणि मस्तपैकी फिरा, बीचवर फिरा. आपल्याला जर कोस्टल वॉक करायचं असेल, बोर्ड वॉक करायचं असेल तर कुठं जावं लागेल हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर, कारण हा बसचा प्रवाससुद्धा एक 20-25 मिनटाचा होता, त्यामुळे उरलेला जो वेळ होता त्यात काकींनी मस्त अशी गाणी लावली होती. आणि त्या अशा म्हणत होत्या की ही पार्टी बस आहे असं समजा आणि सगळ्यांनी गाणं म्हणा. जे कोणी गाणं म्हणणार नाही त्यांना $50चा फाईन भरावा लागेल. तर असं मस्त हसत खेळत त्यांनी आम्हाला आमच्या शेवटच्या डेस्टिनेशनपर्यंत पोचवलं. जाता जाता आयलँडवरचं आजूबाजूची दुकानं म्हणा आणि काय सोय आहेत या आयलँडवरती, वस्ती कशी आहे, हे सगळं आपल्याला रस्त्याला जेवढं जे काय लागलं ते दिसत गेलं.
आणि आम्हाला जायचं आमचं ठरलेलं डेस्टिनेशन होतं ते म्हणजे या बसचा लास्ट स्टॉप जो की होता पॉईंट लुकआउट. तिथे जाऊन आधी आम्हाला बोर्ड वॉक करायचा होता आणि ते झाल्यावर आम्ही नंतर बीचवर जाणार होतो थोडं रिलॅक्सेशनसाठी आणि आपलं परत मग घरी यायचं म्हणजे घरच्यासाठी रिटर्न प्रवास सुरू करायचा होता. सो त्यामुळे आम्ही बसमध्ये बसलो होतो. त्याच्या शेवटच्या स्टॉपपर्यंत जाता जाता आपल्याला भरपूर काय काय लागलं या आयलँडचं. अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या आयलँडवरती. काय काय आहे, लोकंही कशी राहतात, काही राहण्याची टुरिस्टसाठीची काय सोय आहेत, हे सगळं आपल्याला दिसत गेलं. त्याचबरोबर मध्ये मध्ये आपल्याला काही बीचेस दिसले जिथं आपल्याला उतरायचं नव्हतं, तिथं आपल्याला रिटर्न येताना यायचं होतं. त्यामुळे तेही कळलं की रिटर्न येताना कोणत्या बीचवर यायचं, कारण एक 2-3 बीचेस होते ह्याच्यात, एकच बीच आहे असं नव्हतं. 2-3 बीचेस होते. त्यामुळे कुठे जास्त लोक आहेत, कुठे सोयीस्कर कोणता बीच सोयीस्कर आहे बस पकडायच्या दृष्टीने सुद्धा, हे सगळं पाहून आपण ते जाताना सगळं प्लॅन करून लास्ट डेस्टिनेशनपर्यंत गेलो. आणि मग लास्ट डेस्टिनेशनला हां, इथे आपल्याला जाताना सुद्धा दिसेल की डाव्या बाजूला मस्तपैकी असा समुद्र दिसतच होता. अनेक ठिकाणी इथं म्हणजे काय म्हणतात स्पॉट्स होते जिथं आपल्याला थांबून फोटो काढता येतील किंवा असं फिरता येईल किंवा मस्तपैकी समुद्राकडे बघत लॉनवर बसता येईल. असे अनेक ठिकाणे होती या पूर्ण आयलँडवरती. तर ते आपल्या आपल्या आवडीनुसार, आपल्या सोयीनुसार तुम्हाला कुठला व्ह्यू आवडतो, तुम्हाला लोकांच्या गर्दीमध्ये बसायचं आहे का एकांतात बसायचं आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही ते ठरवू शकता की कसं कुठे उतरायचं ते. आणि मेन म्हणजे आज आपण बसने आलो त्यामुळे बसचा स्टॉप पाहणं आपल्यासाठी फार गरजेचं होतं. तर बसने आपल्याला इथं लास्ट स्टॉपला म्हणजेच पॉईंट लुकआउटला सोडलं होतं. इथून आता आपल्याला चालायचं होतं. इथून आत जाऊन एक बोर्ड वॉक म्हणजे एक वुडन वॉक तयार केलेला आहे. तो वॉक करायचा होता. तो अगदी समुद्राच्या कडेकडेनं आपल्याला नेतो. सो त्याचा एक नॉर्थ पॉईंट आहे, एक साऊथ पॉईंट आहे. सो आम्ही लास्ट पॉईंटवरनं सुरू केला आणि तो वॉक दुसऱ्या पॉईंटला संपवला. तर चला तर मग तुम्ही पण आमच्यासोबत या वॉकवर आणि हा वॉक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे वॉक सुरू करायच्या आधीसुद्धा एक प्ले एरिया होता किंवा एक पिकनिक एरिया होता असं म्हणू शकतो आपण, जिथं मुलांसाठी प्ले एरिया होता, खाय प्यायला बसायसाठी बेंचेस होते आणि वॉशरूम्सची वगैरे सोय होती. तर आम्ही आमचा वॉक सुरू केला आणि आता जरासंच थोडंसंच 2 मिनटाचं डिस्टन्स हे चालल्यानंतर म्हणजे एक असा मातीचा हा कच्चा रोड चालल्यानंतर समोरच आपल्याला दिसत होता तो अथांग असा निळा असा समुद्र, फार मोठा, फार सुंदर असा समुद्र. पहिलाच पॉईंट तिथे होता जिथे उभं राहून आपण या समुद्राच्या व्ह्यूचा आनंद घेऊ शकतो. तिथूनच आपल्याला मेन बीच पण दिसत होता आणि बाकी तर मग अथांग पसरलेला निळाशार समुद्र. तुम्ही पण आमच्याबरोबर हा समुद्र पहा आणि हा समुद्र कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. तुम्ही असा समुद्र आधी कुठे पाहिला असेल तर तेही आम्हाला कमेंट करून इथे कळवा. हा वॉक करताना हे जे साईडला रेलिंग आहे त्याच्या ठराविक ठिकाणी या काय म्हणतात समुद्राबद्दलची किंवा या स्पॉटबद्दलची माहिती दिली गेलेली आहे. आता हे नॉर्थ स्ट्रॅटबोक जे आयलँड आहे ह्याचं दुसरं एक पूर्वीचं नाव पण आहे मिंजेरिबा, असं मी प्रोनाऊन्स चुकीचं करत असेन कदाचित, पण मिंजेरिबा म्हणजेच हम्पबॅक व्हेल असं या आयलँडचं नाव आहे. तर हे आयलँडचं नाव पडलं तरी कसं? तर पूर्वीच्या काळी म्हणजे 1950च्या आधी इथे खूप सारे व्हेल मासे होते. तर ह्या व्हेल माशांची शिकार करून त्यांची प्रजाती खूप कमी झाली होती 1950 ते 1960 दरम्यान. आणि त्याच्यानंतर मात्र त्यांचं संरक्षण करण्यात आलं आणि आता तर व्हेलची प्रजाती एवढी वाढली आहे की काय म्हणतात त्याला एक्स्टिंक्ट स्पीशीज जे म्हणतो आपण, जे स्पीशीज आता डेंजरमध्ये आहेत, संपत आलेले आहेत, अशा स्पीशीजमधनं त्यांचं नाव काढून टाकण्यात आलं कारण त्यांची प्रजाती प्रचंड वाढली आहे.
तर हा असा पॉईंट आहे, हा असा वॉक आहे जिथून तुम्हाला व्हेल मासा पाहायला मिळतो. व्हेल मासा पाहायला मिळतो, डॉल्फिन्स पाहायला मिळतात. जर तुम्ही समुद्रात गेलात डायव्हिंग करायला, स्कुबा डायव्हिंग करायला, तर तुम्हाला टर्टल्स वगैरेसुद्धा अन्य समुद्रातले जे जीव आहेत ते सुद्धा पाहायला मिळतील. तर पण हा व्हेल मासा तुम्हाला असा बारामाही दिसत नाही. त्यांचा एक ठराविक सीझन आहे जो की जूनच्या पुढे चालू होतो. अ, अंटार्क्टिक समुद्रातून ते व्हेल मासे इकडं प्रवास करत येतात. ह्या पॉइंटला प्रचंड असे व्हेल मासे तुम्हाला सप्टेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरच्या दरम्यान पाहायला मिळतात. तर जूनच्या पुढे त्यांचा प्रवास सुरू होतो अंटार्क्टिकपासून ह्या पॉईंटपर्यंत, नॉर्थ स्ट्रॅटबोक आयलंडपर्यंत. अख्ख्या ऑस्ट्रेलियात सगळ्यात पॉप्युलर पॉईंट व्हेल मासा पाहायसाठी जो असेल तो आहे हा नॉर्थ स्ट्रॅटबोक आयलंड. तर जर तुम्ही त्या दरम्यान आलात म्हणजे एक सप्टेंबर टू नोव्हेंबरच्या दरम्यान आलात तर तुम्हाला इथे ह्या पॉईंटला इथे वरतीच उभं राहून खालचे समुद्रातले व्हेल मासे दिसू शकतात आणि त्यामुळे ह्याला व्हेल लुकआउट पॉईंटसुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तर आम्ही तर आत्ता आलो आहे मार्च एंडला किंवा एप्रिलला म्हणू शकता तुम्ही, त्यामुळे आम्हाला तो मासा काय पाहायला मिळणार नाही. पण इतर छोटे छोटे मासे मात्र आम्हाला थोडेसे असे झुंडमध्ये फिरताना दिसत होते, कारण पाणी अगदी क्लिअर होतं. त्यामुळे त्यात फिरणारे वरच्या सरफेसला थोडेफार फिरणारे मासे आपल्याला सहज दिसत होते या वरच्या लुकआउट पॉईंटवरनं. तर असा हा वॉक सुरू झाला आणि हा वॉक प्रचंड मोठा होता, प्रचंड लांब होता. म्हणजे आम्हाला माहीत नव्हता हा एवढा मोठा वॉक आहे. पण ठीक आहे, वेगवेगळे स्पॉट्स होते, वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉट्स होते. म्हणजे आता हा आपल्याला बोर्ड वॉक जो दिसतोय तो झाला की परत एक काही स्पॉट्स आहेत, दगडी स्पॉट्स आहेत जिथे तुम्ही उतरून फोटो काढू शकता, थोडा वेळ बसू शकता. ते सुद्धा आपल्याला लागणार आहेत. तुम्हालाही ते बघायला मिळतील की कसं कसा हा वॉक चेंज होत जातो. आत्ता आपल्याला एका बाजूला मोठा अथांग समुद्र दिसतोय, दुसऱ्या बाजूला असं थोडंसं डोंगरसारखं दिसतंय. त्याचबरोबर पुढे गेल्यावर थोडंसं आपल्याला जंगलसुद्धा लागेल. तर असा हा वॉक एन्जॉय करत आम्ही चाललो होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला हे सुद्धा कळलं होतं की इथे जे वन्य प्राणी दिसत आहेत, म्हणजे खास करून कांगारूज आणि कोलास, ते या वॉकवरती आपल्याला दिसतात. त्यामुळेच आमचा ठरलेला हा वॉक होता. इथं आल्यावर पहिलं ठिकाण होतं ते म्हणजे हा वॉक. तर याला जॉर्ज वॉकसुद्धा म्हणतात. तर आता तुम्ही बघाल की इथं हा दुसरा स्पॉट आहे जिथं आपल्याला उतरून थोडंसं पुढे जायचं आहे, जिथं असं खडक आहे म्हणता येईल आपल्याला, आणि त्याच्यावरनं आपल्याला समुद्राचा आनंद घेता येईल. प्रचंड वारा होता, वारा भरपूर होता तिथं खडकावर गेल्यावर सुद्धा. खूप असं जोराचा वारा होता आणि हा पॉईंटसुद्धा आपण आता एन्जॉय करूया. तर त्या स्पॉटला थोडा वेळ बसून आम्ही आता परत पुढच्या दिशेला चाललो आहोत. आता इथून हळूहळू तुम्ही बघाल की साईडची जी झाडी आहे ती वाढत जाते. तर ती थोड्या थोड्या अंतरावर चेंज होत जातं आहे आणि त्यामुळे त्याच्यात बघत जाणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला जे वाईल्ड लाईफ दिसणार आहे ते त्याच झाडीत दिसणार आहे. तर बघूया आपल्याला आपल्याला आपण लकी ठरतो का, आपल्याला कोणतं कांगारू दिसतं का किंवा कोल्हा दिसतो का. आता हा वॉक तसा बघायला गेला तर खूप मोठा आहे. तुम्हाला मी हा फुल दाखवत बसले तर थोडंसं तुम्हाला बोर होईल, त्यामुळे मी सुद्धा हा वॉक थोडासा पळवणार आहे. आता अजून एक गोष्ट वैशिष्ट्य म्हणजे इथे थोड्या थोड्या अंतरावर असे बेंचेस आहेत. त्यामुळे तुम्ही थोडं चालताना दमलात किंवा तुम्हाला नुसतं बसून हा सीचा व्ह्यू एन्जॉय करायचा असेल तर तेही तुम्ही करू शकता. तुम्ही काही खायला घेतलं असेल किंवा घरून आणलं असेल ते सुद्धा तुम्ही इथे बसून खाऊ शकता. त्याचबरोबर हे सगळे वॉक्स हे सगळे स्पॉट्स हे डॉग फ्रेंडली आहेत किंवा पेट फ्रेंडली आहेत.
त्यामुळे इथे तुम्हाला बघायला मिळेल आम्ही जसं जसं आमच्या व्हिडिओत जेवढे काही कॅप्चर होतील तेवढे डॉग्ससुद्धा इथं या वॉकवरती आलेले आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे, काही खूप एन्जॉय करत होते वाऱ्याला, समुद्राच्या व्ह्यूला, काही खूप घाबरलेले सुद्धा होते. अँड फायनली हा वॉक करत असताना आपल्याला दिसले आहेत कांगारू. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 4-5 कांगारू होते तिथे. मोठे छोटे सगळ्या प्रकारचे होते. त्यांच्याजवळ थोडा वेळ थांबून त्यांना बघून आम्ही पुढे चालायला लागलो. विशेषतः म्हणजे या आयलंडवरती कांगारूज मुक्तपणे फिरत असतात. आम्हाला आता हे जे इथे पाहायला मिळाले ते नंतर आम्हाला बाहेरही पाहायला मिळाले. म्हणजे चक्क एका घराच्या बाहेरच्या अंगणात ते कांगारू ग्रासमधलं काही खात होते. आणि ते ना बिलकुलसुद्धा म्हणजे लोक जवळ गेलीत थोडंसं फोटो काढायला वगैरे तरीसुद्धा ते घाबरत नव्हते म्हणा, किंवा असं पळत सुटत नव्हते. ते निवांत आपलं काम करत होते आणि लोकंसुद्धा निवांत त्यांच्याबरोबर फोटो काढत होते. ते या व्हिडिओमध्ये तर कॅप्चर नाही झालेलं, कारण तेव्हा आमचा कॅमेरा ऑन नव्हता. पण येस, कांगारूज असे पाहायला मिळतात. कोल्हा थोडं पाहणं मुश्किल आहे, कारण तो झाडांच्या वरती असतो, झाडांमध्ये असतो आणि तो दिवसाचे 18 तास झोपणारा प्राणी आहे. त्यामुळे त्याला स्पॉट करणं फार अवघड आहे. तो काय आम्हाला आज दिसलासुद्धा नाही. पण हां, कांगारू दिसणाऱ्याची गॅरंटी होती. ते दिसले, एकदा नाही तर दोनदा दिसले. त्यामुळे वी आर हॅपी. तर असा हा वॉक कंटिन्यूच होता आमचा, संपतच नव्हता म्हणता येईल. आय थिंक हा त्याचा शेवटचा टप्पा आहे. काही ठिकाणी छोटे छोटे झरे वाहत होते दगडातनं. त्यामुळे आता जे आपण पाणी पाहिलं रस्त्यात ते त्याच्यामुळेच झालं होतं, की थोडंसं पाणी येत होतं दगडांमधनं. आणि हा मस्त असा वेगवेगळ्या अँगलनं तुम्हालासुद्धा आम्ही दाखवत आहोत. जो आम्ही पाहिला तो समुद्र, वेगवेगळे त्याचे लुकआउट पॉईंट्स. आता आम्ही त्या वॉकवरनं बाहेर आलो आहोत आणि बीचकडे चाललो आहोत. वॉकवरतीच आम्ही घरून आणलेला डब्बा खाल्ला, प्लस बाहेर येऊनसुद्धा थोडंसं खाल्लं आणि आता आम्ही बीचकडे चाललो आहोत. बीचवर जाण्यासाठी खरं तर आपण बस पकडू शकतो, पण वीकेंड असल्यामुळे आयलंडवर प्रचंड गर्दी होती. हजारोच्या संख्येत लोकं होती, त्यामुळे बस फुल जात होत्या. त्यामुळे बससाठी थांबायचं आणि परत ती फुल असेल तर आपलं परत हेच, म्हणजे टाईम वेस्टच. आणि बीचसाठी चालत असं कडेनं आपण परत, हा समुद्राच्या कडेनंच रस्ता होता.
सो तसं आपण चालत जाऊ शकत होतो, जास्त लांब नव्हतं, 15 मिनटं चालायची होती. सो आम्ही म्हटलं ठीक आहे जाऊया चालत. त्यामुळे आम्ही आता बीचकडे चालत निघालो आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला येतानाच सांगितलं होतं बसवाल्या काकींनी की आयलंडवरती आज प्रचंड गर्दी असल्यामुळे आणि बस दर तासाने असल्यामुळे बस फुल चालल्या आहेत. तुम्हाला रिटर्न येताना जर बसची गॅरंटी हवी असेल तर लास्ट पॉईंट म्हणजे जिथून बस स्टार्ट होणार तिथे जाऊन बस पकडा, तर तुम्हाला कुठे बस भेटेल. पण आमचं आता आम्ही चाललो आहोत बीचकडे, म्हणजे खालच्या बाजूला. तिथून परत वर येणं इम्पॉसिबल आहे. तर बघूया तेव्हा बस मिळते का नाही ते तेव्हाचं तेव्हा बघता येईल. थोडंसं लवकर निघूया, गर्दीच्या आधी निघूया म्हणजे बस मिळेल असा विचार करून आम्ही बीचकडे चाललो होतो. तसं बघायला गेलं तर एक 2 ते 3 बसेस होत्या सोडलेल्या, एक्स्ट्रा बसेस सोडल्या असतील कदाचित. पण 2 ते 3 बसेस सोडल्या होत्या ज्या सेम टायमिंगला निघत होत्या आणि रिटर्न येत होत्या. सो बघू. तर बीचकडे आता आपण पोहोचलो आहोत ऑलमोस्ट आणि आता आत बीचकडे चाललो आहोत. इथल्या बीचेसवरती लोक करतात ते ॲक्टिव्हिटीज म्हणजे फिशिंग रॉड घेऊन येतात. फिशिंग इथं ह्या बीचवर करत होती लोकं, कारण आम्हीसुद्धा पाहिलं की भरपूर छोटे छोटे मासे असे कडेपर्यंत लाटांबरोबर येत होते. त्यामुळे या बीचवर फिशिंग करणं तसं सोपं होतं. त्यामुळे लहान मुलांना घेऊन करायची ॲक्टिव्हिटी इथे ती म्हणजे फिशिंग होती. परत बॉल घेऊन खेळायला येत होती, सँडमध्ये खेळणं झालंच. एंट्री करतानाच इथं असं एक पाण्याचा साठा होता मध्येच. आता हा क्रॉस करून कसं जायचं हा सगळ्यांना पडलेला प्रश्न. तर इकडून सुद्धा पाणी होतं त्याला जायला आणि दुसऱ्या आपल्या डाव्या बाजूनं जायचं तर थोडंसं लांबून पडत होतं, पण काय हरकत नाही. पाणी थोडंसं शेवाळ होतं पाण्यात, त्यामुळे कोणी ते पाणी क्रॉस करून जायच्या भानगडीत पडत नव्हतं. गपचूप सगळी लोकं कडेनंच चालली होतीत. काही मुलं होती जी पाण्यात खेळत होतीत, पण इट्स ओके, एवढं घाण नव्हतं पण थोडं शेवाळ होतं. सो चाललो आहोत बीचकडे. समोर परत एकदा दिसतोय निळा समुद्र. बीचवरती येताना इथले लोक 2 गोष्टी घेऊन येतात. एक म्हणजे बसायला खुर्ची जर किंवा मॅट आणि मॅट किंवा चटई म्हणा, आणि दुसरं म्हणजे टेंट, कारण टॅनिंग होणारच आहे. भर उन्हात जर तुम्ही बीचवरती आलात तर टॅनिंग होणारच आहे. त्यामुळे टेंट एक असतं, ते फोल्डेबल टेंट असतं. आपापलं फोल्डेबल टेंट, आपापल्या फोल्डेबल खुर्च्या किंवा चटई असं लोक सगळं घेऊन येतात. तर हा आहे बीच, खूप सुंदर. आतापर्यंत आम्ही बघितलेल्या बीचपैकी बेस्ट बीच म्हणता येईल, कारण पाणी एकदम क्लिअर होतं. एकदम क्लिअर म्हणजे काहीच येत नव्हतं पाण्यासोबत. काही बीचेसवर थोडीशी घाण येते पाण्यासोबत, शेवाळं येतं किंवा अशा काट्याकुट्या येतात. पण इथं एकदम क्लिअर पाणी, एकदम मस्त समुद्र आणि खूप लांबपर्यंत आत जाता येत होतं पाण्यात. खूप लांबपर्यंत सपाट होतं, थोडंसं वरखाली होतं पण खोल नव्हतं. त्यामुळे खूप आतपर्यंत पाण्यात जाऊ शकत होतो आपण. तर अशा प्रकारे हा बीचवर आम्ही खूप 1 तासभर टाईम स्पेंड केला. पाण्यात डुंबलो, भिजलो म्हणा. आणि त्याच्यानंतर आम्हाला पकडायची होती रिटर्नची बस. तिथे पण खूप लोकं उभी होती स्टॉपला. ती बस फुल आली, एक बस फुल आली, पण इमिजिएटली दुसरी बस आली. त्यामुळे लकीली आम्हाला जाता आलं परत. आणि तिथून मग फेरीतनं समुद्र क्रॉस करून आपली गाडी आणि मग घर. तर असा आमचा नॉर्थ स्ट्रॅटबर्ग आयलँडवरचा दिवस आम्ही घालवला. खूप मज्जा आली आम्हाला. तुम्हालाही हा व्हिडिओ बघून कसं वाटलं हे मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलबद्दल इतरही लोकांना सांगा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.